नमस्कार, राम राम, जय खानदेश। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली खानदेशी पद्धतीतील लोणचे कसे बनवायचे, संपूर्ण डिटेल्स आणि स्टेप बाय स्टेप। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आम्ही बाजारातून कैऱ्या घेतल्या आणि त्या बाजारातूनच फोडून आणल्या। घरी आल्यानंतर एका साडीवर त्यांना टाकून स्वच्छ अशा पुसून घेतल्या आणि त्यानंतर त्यांना रात्रभर अशाच आम्ही पसरवून ठेवल्या। आता आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊ। आता आम्ही इथे 6 किलो कैऱ्या घेतल्या आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही 2 किलो तेल घेतोय आणि याला चांगलं गरम करून घेऊ आपण। तर आमच्याकडे सगळेजण गोड लोणचं खातात, म्हणून आम्ही इथे 1 किलो साखर घेतली। आता आपण इथे साखर व्यवस्थित पसरवून घेऊ आणि सगळे मसाले आता आपण याच्यात ॲड करत जाऊ। तर इथे आम्ही घेतलेलं आहे 700 ग्रॅम नमक आणि ह्या नमकला पण आता व्यवस्थित पसरवून घेऊ याच्यावरती। त्याच्यानंतर इथे आम्ही घेतलेली आहे 1 किलो राई। राईला पण आता आपण व्यवस्थित पसरवून घेऊ। त्यानंतर आम्ही इथे घेतलेलं आहे लाल तिखट 250 ग्रॅम, त्यालाही अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टाकून घेऊ। आणि त्यानंतर याच्यात आपण धने घेऊ। धने घेतलेले आहेत 100 ग्रॅम, त्यांनाही आपण अशा पद्धतीने टाकून घेऊ। त्यानंतर बडीशेप घेतली 100 ग्रॅम। या सगळ्यांच्या मध्ये आपण आता व्यवस्थित असे सगळे मसाले ॲड करू। त्यानंतर विलायची, मिरे, दालचिनी, लौंग हे सगळे मसाले 25-25 ग्रॅम घेतलेत, यांनाही आपण आता व्यवस्थित टाकून घेऊ। त्यानंतर मेथी घेतली 100 ग्रॅम, त्याला आपण सेंटरमध्ये टाकून घेऊ। त्यानंतर आपण इथे लसूण घेतलेत 250 ग्रॅम। तर हे सगळे खडे मसाले आहेत, यांची आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलंय आणि लसणाची पेस्ट करून घेतली। तर छान आपलं असं तेल गरम झालंय, तर सगळ्यात आधी आपण बारीक केलेले मेथीवरती तेल टाकू। तर हिंग घेतले इथे 25 ग्रॅम। तर इथे आम्ही 10 मिनिट थांबवून घेतलेलं होतं, कारण तेल खूप जास्त गरम होतं। जास्त गरम तेल टाकल्याने आपले हे मसाले जळण्याची शक्यता होती। तर आता आम्ही इथे तेल टाकून घेतोय। तर तुम्हालाही अशा पद्धतीने हळूवार आणि सावकाशपणे तेल टाकायचं आहे, जास्त घाई गडबड करायची नाहीये। ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दाखवला जात आहे त्याच पद्धतीने तुम्ही मसाले टाका आणि त्याच्यावरती तेल टाका। असं व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे तुमचं लोणचं अजिबात खराब होणार नाही किंवा तुमचे मसालेही जळणार नाहीत। सावकाशपणे तुम्ही थोडं थोडं करून तेल टाका, सगळे मसाले त्याच्यात मिक्स करत जा। एकाच वेळी सगळं तेल न टाकता हळूहळूपणे थोडं थोडं तेल टाकून सगळे मसाले मिक्स करा, म्हणजे तुमचा जो मसाला आहे ना लोणच्याचा, तो खूप छान होणार आहे। 6 किलो कैऱ्यांसाठी 2 किलो तेल पुरेसं आहे। जास्त तेलही घालायचं नाही, नाहीतर ते ताटात कैरी कुठे आणि तेल कुठे असं होतं। आता हा सगळा मसाला आपण एकजीव करून घेऊ। आता वाजले आहेत रात्रीचे 9, तर हा मसाला मी आता रात्रीच तयार करून घेतलेला आहे आणि सकाळी उठल्याबरोबर याच्यात आम्ही कैऱ्या घालू, म्हणजे पुढची प्रोसेस ही सकाळी होईल। तोपर्यंत रात्रमध्ये हा मसाला आपला पूर्णपणे व्यवस्थित थंड होईल। आता आपला मसाला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे, तर आपण याला झाकून ठेवू। आत्ता सकाळचे 7:30 झाले, तर आपण आता या मसाल्यामध्ये हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता आपली हळदही व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आत्ता दिसायला तुम्हाला तेल खूप कमी दिसतंय, पण 1 किंवा 2 दिवस झाला ना याला खूप छान असं तेल येणार आहे। तर मी त्याचा सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेन की किती तेल आलंय, ते पण मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात आधी आपण आता डब्याच्या तळाला थोडेसे मसाला टाकून घेऊ आणि त्यानंतर
कैऱ्या घेऊ आणि थोड्या मिक्स करून आपण त्या डब्यात टाकू। हातानेच तुम्हाला मिक्स करायचे आहेत। आता इथे आपलं लोणचं रेडी झालेलं आहे। तर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते की ह्या लोणच्याला किती तेल आलेलं आहे ते। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। तर तुम्ही बघू शकतात पहिल्या दिवशी लोणच्याला किती तेल होतं आणि आज किती तेल आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।